नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रतीक। मी तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण गुढीपाडव्यानिमित्त व्हिडिओ तयार केला आहे, म्हणजे बॅनर तयार केला आहे। तर ते बॅनर कशा प्रकारे तयार करायचं तेच आपण आपल्या आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओला जरा स्किप न करता बघायचं आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपण अशाच प्रकारचे बॅनर व व्हिडिओ एडिटिंग रिलेटेड चॅनलवरती ट्युटोरियल आणतच असतो। चला तर मित्रांनो, जरा वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आता सर्वात अगोदर तुम्हाला डिस्क्रिप्शनमधलं मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्यानंतर झेडआर्चर ॲप्लिकेशनला ओपन करायचं। झेडआर्चर ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये डाउनलोड फोल्डरला ओपन करायचं आहे। डाउनलोड फोल्डर ओपन झाल्यानंतर तुम्हाला काही गुढीपाडवा .zip अशा प्रकारची फाईल दिसेल। तर त्या फाईलवरती क्लिक करायचं आहे। एक्स्ट्रॅक्ट हेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये समोर दिलेला आहे। त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा आहे। पासवर्ड व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठेही मिळून जाईल। पासवर्ड टाकून झाल्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघू शकता गुढीपाडवा नावाचे फाईल म्हणजे फोल्डर तयार झालेला आहे। तर त्या फोल्डरमध्ये आपण PLP फाईल दिलेली आहे। तर आता PLP फाईलला ओपन करण्यासाठी पिक्सेल लॅब ॲप्लिकेशनला ओपन करून घ्यायचं आहे। पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस येईल। तर पिक्सेल लॅब ॲप्लिकेशनमध्ये 3 डॉटवरती क्लिक करून open.plp वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर .plp वरती क्लिक करून आपण ज्या फोल्डरमध्ये फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करायचं आहे। फोल्डर ओपन झाल्यानंतर बघू शकता अशा प्रकारचा इंटरफेस आलेला आहे। PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे। ओपन ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर बघू शकता काय अशा प्रकारे आपली PLP फाईल इथे खतरनाक प्रकारे ओपन झालेली आहे। तर आता यामध्ये तुम्हाला चेंजेस करायचे असले तर लेअर वाईज तुम्ही काही पण चेंजेस करू शकतो। मला काही PNG वगैरे तुमच्या मटेरियलमध्ये टाकायचं असेल ते पण टाकू शकता। इथे शुभेच्छुकमध्ये नाव लिहायचं असेल, लेअरवरती क्लिक करायचं, शुभेच्छुकच्या लेअरला सिलेक्ट करायचं आहे। इथे एडिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। कीबोर्डला मराठी करायचं आहे आणि अशा प्रकारे इथे नाव टाईप करायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे। बघू शकता खाली लेअरवरती पण चेंजेस झालेला आहे। या लेअरला लॉक करून घ्यायचं आहे। फोटो ॲड करण्यासाठी इम्पोर्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इम्पोर्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर कोणते बॅकग्राऊंड रिमूव्ह असलेला फोटोला सिलेक्ट करायचं आहे। ओके, तर तुम्हाला बॅकग्राऊंड रिमूव्ह करता येत नसेल तर त्यावरती पण आपल्या चॅनलवर व्हिडिओ आलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल, तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्यायचा आहे। अशा प्रकारे साईज रिसाईज करायचे आणि फोटो ॲडजस्ट करायचा आहे। आणि जर हे लेअर वेगळ्या साईडला गेली असेल जास्तच तर लेअरला पोझिशन ऑप्शनवरून क्लिक करून तुम्ही अशा प्रकारे ॲडजस्ट करू शकता। याचा कलर वगैरे पण चेंज करायचा असेल तर करू शकता। कलर पिक करायचा असा प्रकार बॅकग्राऊंडचा आणि ओके, तर बघू शकता अशा प्रकारे इथे कलर पिक करून आपण एकदम खतरनाक अशा प्रकारे बॅनर तयार झालेला आहे। आता सेव्ह करण्यासाठी 3 डॉटवरती क्लिक करून एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। डायमेन्शनला अल्ट्रा रोटेट ठेवून सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या बॅनरला तुम्ही लाईटरूममध्ये इम्पोर्ट करून थोडंसं कलर आणि सॅच्युरेशन वाढवली आणि थोडंसं लाईट वगैरे ॲडजस्ट केली तर एकदम खतरनाक प्रकारे याच्यामध्ये कलर ग्रेडिंग होऊन जाते। तर कुठेही तुम्ही इंस्टाग्राम वगैरे व्हॉट्सअपला स्टेटस वगैरे टाकू शकता। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो कमेंट करून नक्की सांगायचं आहे। बॅनर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। तर भेटूयाच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग करायला शिका। जय हिंद, जय महाराष्ट्र।